जय हिंद. टाइम्स ऑफ पुणे चॅनलवर आपले मनापासून स्वागत. जय गुरुदेव. यहाँ पर हमारे आज के प्रमुख अतिथि वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड अवार्ड्स फंक्शंस के लिए सम्माननीय महबूब सैयद जी, महाराष्ट्र वाइस प्रेसिडेंट, वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड लंदन, माननीय विठ्ठल जी जाधव, आईजीपी महाराष्ट्र, सिकंदर सैयद भाई फिल्म प्रोड्यूसर है, अदम सैयद जी वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड के होल्डर है, और चंद्रकांत ग्रुप फाउंडर डायरेक्टर शिवराज ग्रुप, ये सारे लोग यहाँ पे आए हुए हैं. एक बार बहुत बड़ी तालियों के साथ हम इस सबका स्वागत करते हैं. मैं प्रोडक्शन टीम को रिक्वेस्ट करता हूँ कि महाएनजीओ फेडरेशन का जो कार्य मार्च 2020 से लेके आज तक का पूरे महाराष्ट्र में हुआ है, उसका वीडियो क्लिप आप सम्माननीय अतिथि को और सबको दिखाएं. पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है. हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है. या निर्णयामुळे पूर्ण देशाची कायापालट झाली. पूर्ण भारतामध्ये एक भन्नाट शांतता पसरली. ज्या रस्त्यांवर दिवसात चालणेही अवघड होते, ते रस्ते आता पूर्णपणे निर्जन झाले. या व्हायरसमुळे गरीब व मजूर जरी थेट बाधित झाला नसला तरी अप्रत्यक्षितरित्या या व्हायरसने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, आणि या उद्ध्वस्त झालेल्या लोकांना रस्त्यावर येण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता. इतर राज्यातील मजूर पर्याय नसल्यामुळे चालतच आपल्या राज्यात जायला निघाले. बरेचसे लोक त्यांच्या मदतीला धावून पण आले. तरी पण महाराष्ट्रातील बराच असा भाग होता जिथे ही मदत पोहोचू शकली नाही. पण इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी वीर योद्धांचा जन्म झाला. पण प्रत्येक युद्ध हे शस्त्राने लढले जात नाही. त्याचप्रमाणे महाएनजीओने हे कोरोना विरोधातील युद्ध लढले ते गरिबांची मदत करून. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र एक करून महाएनजीओने राज्याच्या कोपऱ्यात कोपऱ्यात मदत पोहोचवली.
त्यांना लढाईचे बळ द्यायला आमच्या सोबत होते। गैर सरकारी संस्थाओं के पास बहुत ताकत होती है, इस समाज की एक नई दिशा देने के लिए सक्षम होते हैं। देखिए, समाज में जो भी क्रांति आई है आज तक, वो सब क्रांति आई है गैर सरकारी संस्थाओं से। सरकार व्यवस्था देख सकती है, मगर अवस्था को बदलने के लिए आम जनता की ज़रूरत है। आम जनता को कदम उठाना आवश्यक है। हम सब नागरिक मिलकर के समाज को बदलने का, समाज में एक परिवर्तन लाने का संकल्प लिए हुए हैं, उसको और याद करके फिर और मजबूत करें। समाज में सिर्फ पानी और कपड़ा, मकान इतना ही नहीं, मौल्यों की बहुत आवश्यकता है। जब तक समाज में मौल्यों का उद्धार नहीं होता, मौल्यों का सुधार नहीं होता, तब तक भौतिक जो भी सुख सुविधा हम देते जाएंगे, समाज में शांति नहीं आएगी, खुशी नहीं फैलेगी, आनंद नहीं होगा। इसलिए हम मन को परिवर्तन करने का, हमारी चेतना में ये खूबी निखारने का काम हम सब मिलके करते हैं। सामाजिक काम में ये बहुत आवश्यक काम है, नहीं तो उदास लोग जो बैठे रहते हैं या आलसी लोग समाज में पड़े हुए हैं इधर उधर, उन सब के भीतर जो चेतना है वो सक्षम है, उसको जगाने का काम हम सब मिलके करेंगे तो भारत अग्रसर होएगा, दुनिया में एक श्रेष्ठ देश के रूप में, एक आदर्श देश के रूप में निखर आएगा। और इसी सदी में हम लोगों के जीवित काल में ही हमें करके दिखाना है। चलिए हम सब लोग चलते हैं, संगत छदों एक साथ मिल के काम करते हैं, अपने आप को खो के ईश्वर को पाके आगे बढ़ते हैं। जय हिंद। आणि मला असं वाटतं या दोन्ही तिन्ही गोष्टींमध्ये NGOज एक महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी उचलू शकतील। एकीकडे जाणीव जागृतीच्या माध्यमातून आता मच्छीमार करणारे लोक आहेत, पशुपालन करणारे लोक आहेत, प्रत्येकाकरता अतिशय उत्तम योजना आणि त्याला निधी हा या ठिकाणी दिलेला आहे। ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या आमच्या NGOजने जे पशुपालक आहेत, जे मच्छीमार आहेत, जे शेतकरी आहेत, यांच्यापर्यंत योजना कशा पोहोचतील, त्यांच्यात जाणीव जागृती कशी तयार होईल, काही योजना NGOजच्या माध्यमातून देखील आपल्याला त्या ठिकाणी पुढे नेता येतील। त्यामुळे अशा सगळ्या बाबतीत NGOजची एक मोठी मदत या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकते। वोकल फॉर लोकल हा जो मंत्र आहे, हा मंत्र सामान्यापर्यंत कोणी जर पोहोचवू शकेल तर ते आमचे NGOज पोहोचवू शकतील। आणि मी तर माझ्या 5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अनुभव घेतला की ज्या ज्या योजनेमध्ये NGOजला जोडून घेतलं, त्यांची मदत घेतली, त्या योजना लोकाभिमुख झाल्या, त्या अधिक सफल झाल्या। जलयुक्त शिवारसारखी आपली योजना असेल की ज्या योजनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रांती केली, या योजनेची सफलता ही आपल्यासारख्या अनेक स्वयंसेवी संघटनांनी त्या योजनेला स्वतःची योजना बनवलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात काम केलं आणि म्हणून आपल्याला मोठी सफलता मिळू शकते। आणि म्हणून आज महा NGO फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी जुळलेल्या 450-500 NGOज जे आहेत, या सगळ्यांना मी विनंती करणार आहे, आत्मनिर्भर भारत या संदर्भात आपल्याला काही राईटअप्स देखील मी पाठवायची व्यवस्था करेन आणि त्या माध्यमातून आपण या आत्मनिर्भरतेमध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, ज्या समाजाच्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याकरता सरकारच्या योजना कशा प्रकारे सामान्यांपर्यंत पोहोचवू शकतो, याचा विचार आपण सर्वांनी जरूर करावा। हा एक माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे गेल्या 2 महिन्यातला। कारण गेल्या 2 महिन्यामध्ये एक समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था म्हणजे NGO याचा एक व्हिडिओ कॉल मी आणि देवीजींनी केला, त्याला शेखर मुंदळाही उपस्थित होते, तुमच्यापैकी प्रयत्न असा। परंतु इतक्या मोठ्या संख्येने सामाजिक संस्था NGO एकत्र येण्याचा हा गेल्या 2 महिन्याचा पहिला प्रसंग आहे।
सुरुवातीला मी शेखर मंडळांचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी अशी एक संधी मला दिली की तुमच्या सगळ्यांशी मला इंटरॅक्शन करायचं काम केलं, किंवा लॉकडाऊन नंतर हातावर पोट असणारा जो वर्ग आहे त्याला 2 वेळचं जेवण कसं मिळणार, रिक्षा बंद, टॅक्सी बंद, घरामध्ये काम करण्याला येणाऱ्या ताईला आपण सांगितलं की बाई ग तू झोपडपट्टीमध्ये राहतेस, उगाच आमच्या घरामध्ये संसर्ग नको, तुला हवं तर आम्ही पगार देतो पण तू तुझ्या घरीच राहा. मग काही जणांनी पगार दिले, काही जणांनी म्हटलं की तू काम नाही करत तुला पगार कसं काय देणार. त्यामुळे मग ती घरकाम करणारी ताई असेल, रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल, फेरीवाला असेल, असं ज्यांनी दिवसभर काम केल्यानंतरच संध्याकाळची चूल पेटते अशा सगळ्यांची मोठी पंचायत झाली. आणि आपण सगळ्यांनी ठरवलं की नाही, आपल्या समाजाचे वैशिष्ट्य आहे की आपण महिनोन महिने आपला समाज जगू शकतो. आणि हा एक मोठा पुरुषार्थ आपण सगळ्यांनी मिळून दाखवला की देशभरामध्ये जवळजवळ 9 कोटी लोकांपर्यंत 2 वेळचं जेवण मिळण्यासाठी ताजं जेवण आणि कोरडा शिदा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. मी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या संस्थेची जे ब्रीद वाक्य आहे की माझा देश माझी जबाबदारी, हे मला फार आवडलं जेव्हा मी अभ्यास केला संस्थेबाबत. माझा देश माझी जबाबदारी, तर हे मला फार आवडलं. आणि मला जॉन एफ केनेडी जे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे होते, त्यांचे वाक्य आठवले की तुम्ही हे नका विचारू की देशानं तुमच्यासाठी काय केलं, तुम्ही देशासाठी काय करू शकता, हे महत्वाचे आहे. आणि तुम्ही हे सगळे जे महा एनजीओचे जे फेडरेशन आहेत, छोटे छोटे एनजीओ जे आहेत, मोठे आहेत, काही मध्यम स्वरूपाचे आहेत, त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे. रेशन वाटलेलं आहे, अपंगांना काम केलेलं आहे, वृद्धांसाठी काम केलेलं आहे, रक्तदान केलेलं आहे, मास्क वाटप केलेलं आहे. याचं सगळं जेव्हा मी वाचलं तेव्हा मला म्हणजे फार आनंद वाटला. इसलिए मेरा मानना है केवल माइक्रो लेवल पर गांव के आधार पर आप करेंगे तो भी पूरा नहीं होगा, केवल ऊपर मैक्रो लेवल पर करेंगे तो भी नहीं होगा. दोनों की ट्यूनिंग होनी पड़ेगी. पहले देश के सत्ताधारी और नीति नियामक जो उनको तय करना पड़ेगा कि वो आत्मनिर्भरता से अर्थ क्या समझते हैं. कहना है कि अपने अपने एक्सपीरियंसेस को शेयर करने के लिए आप महा एनजीओ बनाए हुए हैं, तो देश भर के और काम कर रहे लोगों को भी आप जोड़ लीजिए. तो उसका कोई चैनल, कम्युनिकेशन का चैनल जरूर बना लीजिए जी. उससे देश भर के जो काम कर रहे लोग हैं वो एक दूसरे की मदद ले सके जी. आपके द्वारा बहुत बड़ा योगदान हो जाए. तो उस सेवा में भी कभी कभी कुछ इच्छा आ जाती है. तो जब सेवा में भी कुछ चाहने की इच्छा आती है तो हमारी देने की क्षमता घट जाती है और कुछ ना कुछ इच्छा पीछे आती है. लेकिन आप लोग इतने सालों से ये जो निस्वार्थ सेवा कर रहे हैं ना, जहाँ आपको निस्वार्थ मतलब आपको स्व के अर्थ कुछ नहीं चाहिए, स्वार्थ मतलब स्व के अर्थ कुछ चाहिए. जिसको नाम नहीं चाहिए, मान नहीं चाहिए, शान नहीं चाहिए, कुछ महिमा नहीं चाहिए, कुछ नहीं चाहिए, वो है निस्वार्थ सेवा. जो हमने बचपन से सुना कि एक हाथ करे दूसरे को भी पता नहीं चले, वो सेवा, इतना गुप्त, इतना निस्वार्थ सेवा. तो वो सेवा आप लोग बहुत सालों से कर रहे हैं. तो आपके पास बहुत 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 दुआओं का एक डिपॉझिट है. विशेषत्वाने जाणवलेलं आहे की तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये जर कुठल्याही प्रतिसादाची किंवा कुठल्याही धन्यवादाची अपेक्षा न ठेवता जर हे कार्य करत आहात, तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा परमार्थाचं दुसरं कोणतंही वेगळं स्वरूप मानायला मी तयार नाही. कुठलंही वेगळं स्वरूप मी म्हणत नाहीये. माझ्या दृष्टीने हेच परमार्थाचं अतिशय उच्च दर्जाचं प्रकटन आहे, अभिव्यक्ती आहे. परमार्थाची अभिव्यक्ती कशी असावी असं आज जर मला कोणी विचारेल तर मी आज महा एनजीओचं नाव सांगेन आणि परमार्थ असा असतो असं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. मी फक्त म्हणजे ग्रामीण विकास आणि स्वयंसेवी संस्था या बाबतीत नाही, तर राज्य सरकारच्या कुठल्याही आपल्याला संस्था म्हणून राज्य सरकारची जिथं मदत लागेल तिथं मदत मिळवून देण्याचा एक दुवा म्हणून मी संस्थेमध्ये आणि राज्य सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळाचा मी आपल्यामध्ये काम करेन हा विश्वास देतो. धन्यवाद. धन्यवाद. ये कार्य करने का एक अलग ही आनंद था.
एक सही तरीके से कहा जाए तो हमारे पूरे सेवा कार्य में एक विशेषता थी कि सारे लोग वॉलंटरी काम करते थे। कोरोना के समय जब लोग घर में बैठते थे तब हमारे वॉलंटियर्स पीपीई किट पहनकर रेड जोन में जाकर ये सेवा करते थे। तो ये सब आप लोगों की वजह से हुआ है। तो खुद के लिए भी एक बार, जैसे रेड्डी सर ने कहा, तो शाबाश की खुद के लिए दे दे। धन्यवाद। तो वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड का ये सत्र जो होने वाला है उसका सूत्र संचालन करने के लिए मैं आदरणीय हमारे संचालक अमोल, हाँ तो पहले स्वागत करूं सबका जी। तो मैं सबसे पहले अमोल जी को विनती करता हूं कि आप स्टेज पे आए। हमारे संचालक है आदरणीय अमोल उम्बरजे जी। उसके साथ आज के वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड में जो हमारे अतिथि आए हुए हैं मैं उनका भी स्वागत करता हूं। आदरणीय महबूब सैयद जी, महाराष्ट्र वाइस प्रेसिडेंट, वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड लंदन। आदरणीय विठल जी जाधव, आईजीपी महाराष्ट्र। सिकंदर जी सैयद, फिल्म प्रोड्यूसर है। अदम सैयद जी, इनके साथ में हमारे संस्थापक आदरणीय शेखर भाई, नहीं अभी नहीं, हाँ ठीक है। तो मैं विनती इनका स्वागत करने के लिए मैं अमोल जी को विनती करता हूँ। ठीक, चेक चेक। तो मैं आगे का सूत्र संचालन के लिए आदरणीय अमोल जी को मैं विनती करता हूं कि वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड इस प्रोग्राम का सूत्र संचालन करें। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आस्थापना करावं। मी बसवराजजी पाटील साहेबांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं। तसेच शेखर भाऊंनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। जास्त वेळ घेत नाही आहे, कार्यक्रमाला उशीर झाला, व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहोत। तसेच आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, मी मान्यवरांना फक्त इतकं सांगेन की कोरोनाची सुरुवात ही मार्च 2020 पासून झाली। सुरुवात आम्ही पुणे शहरापासून चालू केलं। ते NGOंचा इतका रिस्पॉन्स आणि बाहेरची परिस्थिती बघता आम्ही ते महाराष्ट्रभरात ते काम वाढवलं आणि 2000 संस्थेच्या, म्हणजे सांगायला अभिमान वाटेल की आज महाएनजीओ फेडरेशनच्या 2000 संस्थेच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रात सेवा कार्य केलेलं आहोत। त्याबद्दल शेखर भाऊ आपल्याला हे पुढे डिटेलमध्ये सांगतीलच। मी सिकंदरजी सय्यद सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय सर्व मान्यवर विचारमंच, उपस्थित सर्व माझे देशप्रेमी,
कोरोनाच्या महामारीमध्ये बरेच लोक कॉलअप झाली, बराचसा प्रॉब्लेम आला आणि अशाच ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये महाएनजीओ सारख्या संस्था मदतीसाठी पुढे धावून आल्या. शेखरजी मुदंडाजी साहेब यांचं खूप मोठं काम आहे, मुकुंद शिंदे सरांचं खूप मोठं काम आहे. राष्ट्रसेवा मंथनमध्ये आज इथं मला बोलवल्याबद्दल खूप खूप मी सर्वांचा आभारी आहे. देशसेवा हीच खरी राष्ट्रसेवा. राष्ट्रसेवा करत असताना आपण आपल्या घराचं तर बघतो, परंतु आपण ज्या घरात राहतो, ज्या देशात राहतो, आपण सर्वप्रथम देशाचाही विचार केला पाहिजे. आपल्याला देशाचा विचार करत असताना आपल्या लक्षात येते की कोरोनाच्या महामारीमध्ये ब्लड बँकेचं खूप मोठं काम होतं आणि त्या काममध्ये शेखर मुदंडे सरांनी ब्लड डोनेशनची काम घेतली. पूर्ण महाराष्ट्रभर 20 जिल्ह्यामध्ये काम घेतली. तसेच माझे गुरुवर्य IPS डॉक्टर विठ्ठल जाधव सर यांच्या माध्यमातून पण आम्ही शांतीदूत ची स्थापना झालेली आहे, त्याच्यातून पण आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतले. शेखर मुदंडे साहेब बी आमच्या ह्याच्याबरोबर आहेत. महाएनजीओचं काम हे फक्त महाराष्ट्रातच न राहता पूर्ण भारतभर त्याचं नाव झालं पाहिजे. ह्याला प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे. ब्लड डोनेशन कॅम्प घेताना बाबांचं मला म्हणजे IG विठ्ठल जाधव सरांचा एकच शब्द नेहमी आठवतो, रक्त हे नालीत न वाहता ते नाडीत जर वाहिलं तर देश घडेल. रक्त हे नालीत न वाहता जर ते नाडीत वाहिलं तर ते देश घडेल. जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलाचं त्याचा मित्रांनो रंग कोणता पुसू नका. रामदयाळू तसाच राम, मंदिर मस्जिद मंगलधाम, जपून शांतीचा मंत्र सुखाने, एक दुजाला ढसू नका, पुसू नका पुसू नका, जात कोणती पुसू नका. आज या राष्ट्रसेवा मंत्रमध्ये मला आमंत्रित केलं. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड हे 100 देशामध्ये ह्यांनी एक उपक्रम राबवला की वर्ल्ड बुकनी डिसाईड केलं की जे ग्राउंड लेवलला जाऊन आज आपल्या प्रत्येक देशबांधवांसाठी, भारतीयांसाठी, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी मदत करतात, अशा 100 देशामध्ये हा उपक्रम राबवला. त्यातले महाराष्ट्रातून पण काही मोठे मोठे नाव होते बरेचसे. तर त्यातून शेखर मुदंडाजी साहेब यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्यासाठी एक स्पेशल टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण सर्वांनी. आजच्या ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहिलेले माझे गुरुवर्य डॉक्टर विठ्ठलरावजी जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक जेल, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे VP महबूबजी सय्यद, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर आदमजी सय्यद आणि शेखरजी, अमोलजी आमचे परम मित्र, आमच्या शांतीदूतचे मेंबर पण आहेत आणि अजून गेस्ट उपस्थित मान्यवर गेस्ट. तर हा कार्यक्रम काय ज़्यादा आता जर मी बोलायला गेलो तर असं वाटेल की सूरज को कुछ दिया दिखाने का काम हो जाएगा. आज काफ़ी लोग यहाँ पे हैं और मैं एक ही कामना करता हूँ कि सबसे पहले हमें देश का सोचना चाहिए, उसके बाद अपना सोचना चाहिए, उसके बाद अपने घर का सोचना चाहिए. पहला देश, उसके बाद सब कुछ. ज्यावेळेस आपण प्रार्थना घेतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, त्याची उपमा कुठं तर आज शेखरजी साहेबांना लाभलेली आहे की त्यांनी सर्व भारतीयांचा विचार केला. IG सरांचं खूप मोठं काम आहे. ऑल आमचे 25 लाख मेंबर वर्ल्डमध्ये आहेत शांतीदूतचे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस हा हिरा असतो. आम्ही चित्रपट सृष्टीला आहे. छत्रपती शिवाजी मुस्लिम शांतीदूत परिवाराचा मी नॅशनल प्रेसिडेंट आहे आणि मला इथपर्यंत आणायला आणि ह्या डायसला पोचवायचं ज्यांनी काम केलं, आमचे महबूबजी सय्यद असतील, अमोलजी असतील, IG सर असतील, मुलांचे, त्यांचं सर्वांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद करतो. माझे 2 शब्द इथं मी संपवतो आणि पुढील कार्यक्रमाला मी परमिशन देतो. पुढील कार्यक्रमाचं बी अनाउन्समेंट मीच करतो आहे. तर मित्रांनो,
आजच्या ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये मी तुम्हाला सांगतो, ज्या 100 देशामध्ये काही प्रतिष्ठित व्यक्ती निवडले गेले आपल्या भारत देशातून, पण त्यात आहेत शेखरजी मुदंडा, यांचा आज सत्कार वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे VP महाराष्ट्राचे महबूब सय्यद यांच्या हातून होईल. शेखर सरांना माझी एक विनंती आहे की हा नुसता अवॉर्ड घेऊन नाही तर ह्याच्यावरचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला पण तुमचं नाव गेलं पाहिजे. सर्वांना उभं राहण्याची विनंती करतोय मी. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आहे, सर्वांनी कृपया उभं राहावे. मातरम मातरम. धन्यवाद. मी महाएनजीओ फेडरेशनच्या सर्व संचालक मंडळांना विनंती करतो की ते यांनी स्टेजवर यावं. धन्यवाद सर्व संचालक मंडळांना. मी आपल्या कुटुंबाचे मुंदडा कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आहे. दर्शन भाऊ या.
धन्यवाद. आज के सत्कार मूर्ती माननीय शेखरभाऊ मुंदडा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. ठीक आहे. मी विठ्ठल जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. त्यांच्यानंतर मग शेखरभाऊंचं मनोगत घेऊ. महा NGO फेडरेशन आणि भारत विकास संगम आयोजित या राष्ट्रसेवा मंथनाच्या महान कार्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय पाहुणे आणि याच कार्यक्रमामध्ये दुग्ध शर्करा योग ज्याला आपण म्हणूया असा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या तर्फे देण्यात येणारा पुरस्काराचा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे श्री महबूबजी, शेखरजीच्या मदतीला वर्ल्ड बुक रेकॉर्ड होल्डरचे आणखी दोघं जण आम्ही आहोत, आदमजी, आणि नुकताच मलाही हा पुरस्कार वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने दिला. आणि माझ्या उस्मानाबाद जिल्ह्याचे माझे शेजारी आणि या परिवारातले सदस्य आदरणीय बसवराजजी पाटील, अमोलजी असतील, मुकुंद शिंदेजी असतील, सर्व महा NGO मधले सर्व जी परिचित मंडळी आहेत ती जशी महा NGOचं काम करतात तसं संतांसारखं खूप महान कार्य करत असल्यामुळं कुठला भेदभाव न बाळगता आमच्या शांतिदूत परिवाराच्याही चांगल्या उपक्रमामध्ये ही सर्व मंडळी सहभागी असतात. सर्वप्रथम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचं मनापासून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की या पुरस्काराची निवड आमचे मित्र श्री शेखरजी मुंदडा साहेबांची त्यांनी निवड केली. आता आपण क्लिप पाहत असताना पाहिलं की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती किती कठीण परिस्थितीमध्ये ह्या महा NGOच्या जाळ्याने गरजू माणसापर्यंत जी मदत लागेल ती पोहोचवली. दुसरेही मान्यवर सांगत होते की शासकीय स्तरावरती कितीही योजना आणल्या, काही घोषणा झाल्या तरी त्याची अंमलबजावणी लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचं खरं काम हे सामाजिक संस्थांची मंडळी करतात. आणि आपला देश आणि आपला महाराष्ट्र अशा सेवाभावी संस्थांचं जाळं असलेला आहे आपला भाग आहे. आणि या संपूर्ण सेवाभावी संस्थांचं सुंदर असं कोऑर्डिनेशन करून महा NGO फेडरेशन स्थापन करून हे काम अधिक व्यवस्थितपणे पार पाडण्याचं फार मोठं काम शेखर मुंदडाजी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी श्री श्री रवीजींच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे आपण सर्व योगी आहोत. जसं रक्ताची वेगवेगळी गट असतात तसं हे समाजसेवा करण्याची आवड असणाऱ्यांचा एक वेगळा गट असतो. किंवा जशी वेगवेगळ्या प्रकारची माणसाला मने असतात, त्याला पण एखाद्या हृदयाचं त्याचं काही अजून ग्रुपिंग झालं नाही, पण जर ग्रुपिंग करायचं ठरवलं तर समाजामध्ये संवेदनशीलता बाळगणारा आणि दुसऱ्यासाठी समाजासाठी सदैव आपला मदतीचा हात पुढे करणाऱ्या व्यक्तींचा अशा सहृदयी माणसाचा एक गट असतो. ते ईश्वराची देणगी असते. काही बर्थ असतात, काही गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर अशा प्रकारचं काम आपल्या हातून होतं. तेव्हा आपण सगळे इथं बसलेले महानुभाव तळागाळातल्या लोकांसाठी सेवावृत्तीनं आपण काम करताय. जसं क्लिपमध्ये आपण पाहिलं की कुठल्याही फळाची, पुरस्काराची, नावाची अपेक्षा न करता ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. आणि हे काम खूप समर्थपणानं महा NGO तर्फे केलं जातं. त्यामुळं मी वैयक्तिक असं मानतो की हा पुरस्कार जेवढा शेखर मुंदडाजींचा आहे तेवढाच त्यांच्या परिवाराचा आहे आणि तेवढाच त्यांचा महा NGO मध्ये काम करणाऱ्या सर्व टीमचा आहे. पुन्हा एकदा खूप खूप
अभिनंदन. आणि अशाच प्रकारचं कार्य फक्त महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जगाच्या पुढे एक आदर्श म्हणून आपलं कामाची नोंद झाली पाहिजे. सिकंदर सय्यद साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेखरजींना इथंच न थांबवता आणखी वरच्या दर्जाचे पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार मिळावेत अशी ईश्वरचरणी स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि आपण सगळ्यांनी मोठ्या कौतुकानं याचं आपण अभिनंदन केलात, उपस्थित राहिलात. सर्व महानुभावांचं मी मनापासून आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि या एका चांगल्या कार्यक्रमासाठी मानवाच्या सेवेच्या, मानवसेवेच्या या कार्याला अखंडपणे वाहून घेतलेल्या संपूर्ण आपल्या परिवाराशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला जोडता आलं. आमचा शांतीदूत परिवार आपल्या महा NGO सोबत सदैव राहील. निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये अधिक चांगल्या प्रकारची सेवा आपण राज्यातील आणि देशातील लोकांना देऊ. कारण शांतीदूतचीही मंडळी राज्यात, देशात आणि परदेशात आहेत. आपण एकत्रितपणानं हे ईश्वरी कार्य करूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो. इथं बोलावून आपण सन्मान केलात, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. आणि महा NGOच्या कार्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महा NGO फेडरेशनला आज 15 ऑगस्टला 4 वर्ष होतील. आणि 4 वर्षापूर्वीच आम्ही महा NGO फेडरेशनच्या 3 ब्रीदवाक्य आम्ही तयार केले होते. आत्ता नाही. सगळ्यात आधी होतं माझा देश माझी जबाबदारी. खूप विचारपूर्वक केलेलं आहे. दुसरं आहे नाते समाजाशी. जेवढे सेवा कार्य आमचे होतात त्याला आम्ही नाते समाजाशी नाव देतो. आणि तिसरं आहे, हे आमचं कार्य तुम्हाला जर समजलं असेल, देशासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल, तर शेवटचं आम्ही जे शेवट करतो, जाणीव झाली आता बदल घडूया. या 3 वाक्यांचा जर आपण वापर नीट बघितला तर त्याच्यातच संपूर्ण महा NGO फेडरेशनचं कार्य सामावलेलं आहे. आज मैं बहुत ही भावुक और गौरवान्वित महसूस कर रहा हूँ, क्योंकि आज जो अवार्ड मुझे दिया गया है वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड का, वो मेरे गुरु की कोई शिक्षा है. उसको जब मैंने फॉलो किया है, मुझे ऐसा लगता है कि उसकी वजह से वो मिला है. गुरुदेव का जो मैसेज है, वसुधैव कुटुंबकम. हम लोग जब समाज कार्य करते हैं तो उसमें जात पात, ये जो मतभेद किया जाता है, वो उसके बहुत अगेंस्ट हूं मैं भी. क्योंकि सेवा में भी हम लोग अगर जात पात का सोचेंगे तो कैसा चलेगा. और एक चीज आपको पता नहीं होगी कि कोरोना में सबसे ज्यादा ब्लड डोनेशन किसने किया है, तो वो मुस्लिम कम्युनिटी ने किया है. सबको एक जगह पे रखना ये ठीक नहीं है, क्योंकि इसकी वजह से जो अच्छे काम करने वाले हैं वो भी दुखी हो जाते हैं. जिनको इनके दिल में जिसके देश समाया है वो दुखी हो जाते हैं. तो हमने भी वही कोशिश की है सर,
कि वसुधैव कुटुंबकम को हम फॉलो करें। और आज मुझे और डबल द्विगुणित आनंद ये हुआ है कि जिनके हाथ से मुझे ये मिला है वो वसुधैव कुटुंबकम को बहुत सूट कर रहा है। आज विट्ठल जी जादव जी को पता है कि हमने काम किया है, क्योंकि उनका हमारा परिचय है काफ़ी साल से। लेकिन एक जो सेवा उन्होंने मुझे दी थी वो मैं कभी भूल नहीं पाता हूँ, और वो थी कि वो जब इरवाड़ा जेल के आईजी थे तो उन्होंने आउट ऑफ द वे जाके सब कैदियों के लिए हमारे माध्यम से योगा डे का आयोजन किया था। बहुत सुंदर लगा। तो ऐसी सेवा मिलती है, हम आगे बढ़ते रहते हैं। ये अवार्ड, ये सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट, मैं जब कोई अवार्ड लेता हूं तो उसको बहुत गहराई से लेता हूं कि उन्होंने जब बोला है कि सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट है तो उसको यहाँ तक नहीं रखूंगा, इसके आगे भी लेके जाऊंगा। इसमें मेरे साथ सही मायने में वो क्या करे, एक ऑर्गेनाइजेशन का स्ट्रक्चर है कि लीडर तो एक ही होता है, लेकिन लीडर अकेला कुछ नहीं कर सकता जब तक उसकी सब टीम सब साथ ना हो। और महा एनजीओ फेडरेशन में मेरे जितने भी संचालक मंडल है जिन्होंने मेरे साथ कंधे से कंधा मिला के मेरे साथ ये काम किया है, मैं उनका भी आज बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ और ये अवार्ड उनको डेडिकेट करता हूँ। उसमें अमोल उम्बरजे है, मुकुंद शिंदे है, राहुल पाटिल है, अक्षय महाराज भोसले है, शशांक उम्बा से है, और हमारे विजय वरुड़कर हैं जो सबसे पहले दिन से मेरे साथ जुड़े हुए हैं। उन्होंने और मैंने मिलके ये महा एनजीओ फेडरेशन की शुरुआत की और आज 2000 एनजीओ का संगठन करके हम काम कर रहे हैं। और दूसरी चीज, ये कोरोना में हमने ये जो क्लिप बनाई ये थोड़ी पुरानी है, इसके आगे हम बढ़ चुके हैं। 3.5 लाख लोगों को हमने हेल्प किया है कोरोना में। बसवराज जी ने कल एक बहुत अच्छी बात बोली थी और उसको महा एनजीओ फेडरेशन फॉलो करता है, और वो बात ये थी कि गवर्नमेंट के सपोर्ट पे या सीएसआर के सपोर्ट पे आप काम मत करो। और बसवराज जी, हमने एक पैसा भी अभी तक ना सीएसआर से लिया है और ना गवर्नमेंट से लिया है। तो आप सोचेंगे कि कहाँ से आया है, तो मेरी फैमिली यहाँ है, मैं घर पे बात करता हूँ तो इतना सीरियसली नहीं लेते, स्टेज से बोलूँगा तो शायद लेंगे। मैंने ये काम करते वक्त एक संकल्प लिया था और मैंने मेरे पूरे डायरेक्टर बॉडी को पहले दिन बोला था कि पैसे की कमी नहीं पड़ेगी, आप काम में कम मत पड़ना। और ये करते करते मुझे एक मेरी जगह 1.5 करोड़ की बेचनी पड़ी, लेकिन मुझे बहुत खुशी है और मेरे घर वाले भी बहुत खुश होंगे कि वो जगह बेच के एक अच्छे काम में वो पैसा आज लगा है। क्योंकि क्या, जगह ऊपर तो नहीं लेके जानी है, जगह तो बहुत कम लगती है जब अपना अंत होता है। तो आज ये सबका रोल है। आज फैमिली मुझे अलाउ नहीं करती तो शायद मैं बाहर नहीं जा पाता, क्योंकि हमने ये सेवा बहुत अलग थी, हमको एक्सपीरियंस बहुत अलग है, क्योंकि इसमें पैसे से कुछ नहीं हो सकता था। कोरोना के टाइम पे जब मार्च में लॉकडाउन हुआ 20 में, तो उसके बाद जो कड़क लॉकडाउन था, कंटेनमेंट जोन बनाए गए थे, तो वो टाइम पे पैसा तो बहुत लोगों के पास था, लेकिन जाएगा कौन, उनके बीच में कौन जाएगा। तो हम गए और आपने देखा ये संतों के आशीर्वाद है
और उसकी वजह से हमारे को किसी को भी कोई तकलीफ नहीं हुई। आज शशांक का नाम मैं जरूर लेना चाहूँगा, क्योंकि हमने ये डिसाइड किया था कि एक जन को घर छोड़ना पड़ेगा, अदरवाइज हर एक दिन आप पूरी सेवा करो, कंटेनमेंट जोन में जाओ, कोरोना पेशेंट के पास जाओ और वापस घर पे जाओ, तो अपनी वजह से घर में तकलीफ नहीं होनी चाहिए। तो उसने 6 महीना घर छोड़ा हुआ है। ये बहुत बड़ी सेवा है, ये कोई नहीं कर सकता। ये जिसको उसका महत्व मालूम है वही कर सकता है, जिसका हम सत्संग सुन रहे हैं 2 दिन से। लेकिन एक घटना घटी अभी कि उनके पिताजी को ही कोरोना हुआ और वो यहाँ अपने इस दुनिया में नहीं रहे। ऐसे अनेकों ही घटना घटी, लेकिन हम सेवा में कहीं रुके नहीं तो जिसके घर में ऐसा होता है तो वो रुक जाता है, लेकिन वो रुका नहीं और हम रुकने वाले नहीं हैं। सर, आपने बोला कि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में नाम आना चाहिए। वो नाम आने के लिए नहीं, लेकिन एक सेवा का ये जो अवार्ड आपने अभी दिया है उसका एक रिस्पेक्ट करके हम ये सेवा को हम डबल बढ़ाएंगे। आज हम जब जाते थे वो लोगों में तो हमने देखा कोरोना की सेवा ही अलग थी। क्या चाहिए था लोगों को? कोई नहीं बोल रहा था मेरे को स्पेशल चाइल्ड के लिए घर बनाना है, पैसा दो, नहीं। उनके लिए इंस्ट्रूमेंट चाहिए, कुछ दो, नहीं। व्हीलचेयर चाहिए, नहीं। खाना चाहिए। और क्या चाहिए था? बस वो पहुंचाने का काम हमने किया। जब ब्लड डोनेशन की जरूरत थी, ब्लड डोनेशन का काम हमने किया। जब दिवाली सेलिब्रेट करने का टाइम था तो हमने दिवाली के पैकेट्स 20,000 घर में पहुंचाए। मैं इसको अलग ढंग से लेता हूं कि ये सेवा का मौका हमको मिला। लोग ढूंढते हैं सेवा कैसे करनी है, और मैं बोलता हूं कि ये सेवा मिलती नहीं है करने को, वो हमको मिली है। तो बहुत खुश है। और आज राष्ट्र सेवा मंथन का शिविर चल रहा है, आज 3रा दिन है, और हम इसमें से भी कुछ आगे लेके जाएंगे। देश के लिए काम करेंगे, राष्ट्र के लिए काम करेंगे, लेकिन वो कोई अपेक्षा के साथ नहीं होना चाहिए, इतनी मैं सबसे विनती करूंगा। और आज मुझे जो ये अवार्ड आपने प्रदान किया है उसका बहुत रिस्पेक्ट करते हुए आने वाले कुछ दिनों में और आपको ज़रूर सुनाई देगा कि महाएनजीओ ने ये काम किया है। और 2 दिन से मैं भी सबका एडवाइस ले रहा हूँ। सबका बोलना यही है जो आपने बोला है कि ये देश भर में जाना चाहिए महाएनजीओ फेडरेशन, जो अभी महाराष्ट्र तक सीमित है, तो उसको भी बढ़ाने की हम ज़रूर कोशिश करेंगे। आपका सबका साथ रहा तो ज़रूर हम आगे बढ़ेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। वेळेचं नियोजन पाहता आपण थोडंसं लवकर करूयात। विजय वरोडकरांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन या ठिकाणी कर। जी, तो सभी सम्माननीय अतिथियों का मैं तहे दिल से शुक्रिया करता हूं कि आपने हमारे परिवार को इस पात्र समझा। वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड इसमें ही सारा आ जाता है। तो आज तक हम महाराष्ट्र लेवल पे काम कर रहे थे, आपने एक ही एप्रिशिएशन नोट में हमें वर्ल्ड तक पहुंचाया। तो हम ज़रूर कोशिश करेंगे कि मानवता के इस सेवा कार्य में हम पूरे जग भर में ऐसा काम करने की कोशिश करेंगे। अभी महाराष्ट्र ही हमारा टारगेट है। बहुत बहुत शुक्रिया। इस सत्र की यहाँ पे हम समाप्ति करते हैं। धन्यवाद। अब अगले वाले सत्र के लिए मैं आमंत्रित करता हूँ स्टेज पे, जिनका मार्गदर्शन सुनने के लिए हम नहीं आता नहीं शेवटचा आहे, याच्यानंतर एक आणखी नंतर मी सांगतो तुम्हाला। अभी एक महत्वपूर्ण सत्र होगा जिसमें जिनको हम सुनना चाहते हैं हमारे आदरणीय गोपाल भाई सुतारिया जी
मैं होस्ट शफीक कंचोडी. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.